हॅलो बच्चो, लेट अस रीड द गिवन क्वेश्चन. इथे आपल्याला विचारलेलं आहे, prominent ribs, thin limbs, dry wrinkled skin as well as emaciation are symptoms of. आणि ऑप्शन्स दिलेले आहेत. ऑप्शन 1 आहे जॉन्डिस, ऑप्शन 2 आहे एम्फाइजमा, ऑप्शन सी आहे मॅरास्मस आणि ऑप्शन डी आहे डायरिया. तर आता हे जे आपण बघत आहे तर हे एक फॉर्म ऑफ माल न्यूट्रिशन आहे. ठीक आहे, तर ह्यामध्ये की कन्सेप्ट आहे डेफिशियन्सी डिसीजेस. आणि ह्या डेफिशियन्सी डिसीजेसपैकी इथे जो मेन्शन्ड आहे त्याचं नाव आहे मॅरास्मस. मॅरास्मस इट इज ए सिव्हिअर फॉर्म ऑफ माल न्यूट्रिशन. आणि ह्याला आपण म्हणतो कॅलोरी प्रोटीन डेफिशियन्सी. ओके, सो ह्याच्यामध्ये आपण बघू शकतो की प्रॉमिनंट रिब्स आहेत, थिन लिम्स आहेत, ड्राय अँड रिंकल्ड स्किन आहे, एमॅसिएशन दिसून येतं. हे टिपिकल सगळे सायन्स जे असतात ते मॅरास्मसचे असतात. ही कंडिशन जी आहे ही तेव्हा होते जेव्हा बॉडी डज नॉट रिसीव्ह ॲडिक्वेट न्यूट्रिएंट फॉर अन एक्सटेंडेड पिरियड ऑफ टाईम. ओके, सो कशामुळे होणार आहे? कॉज्ड when body does not receive adequate nutrients over an extended period of time. ओके, तर ह्याच्यामुळे काय होणार आहे? देर विल बी लॉस ऑफ मसल अँड फॅट मास इन टू द बॉडी आणि ह्यामुळे माल न्यूट्रिशन आपल्याला दिसून येते. सो करेक्ट आन्सर इथे आहे ऑप्शन सी आपल्याला दिसत आहे इथे, मॅरास्मस. दिस इज द करेक्ट आन्सर. जॉन्डिस हे लिव्हरचं डिसऑर्डर आहे. एम्फाइजमा आणि डायरियासुद्धा इथे येत नाही आहे. ऑप्शन सी इज द करेक्ट आन्सर. ऑल द बेस्ट. कीप लर्निंग विथ PW.